औद्योगिक विद्यालय धाटावचे माजी विद्यार्थी 22 वर्षांनी एकत्र। रायगड ओवी न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक सो च्या औद्योगिक विद्यालय धाटावचे माजी विद्यार्थी तब्बल 22 वर्षांनी एकत्र जमले होते। यामध्ये 8 मुली व 15 मुले असे एकत्र आले होते। यातील प्रत्येक जण अनेक महत्त्वाच्या हुद्द्यावर कार्यरत आहेत। प्रत्येकाने आपला परिचय करून दिला आणि जुन्या गोष्टींना उजाळा दिला। सर्वांच्या आवडीचे शिक्षक शिवाजीराव मोटे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी शिवाजीराव मोटे यांनी विद्यार्थ्यांनी लहान वयामध्ये केलेल्या खोड्या अभ्यासातील प्रगती, खेळामध्ये त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये कोण कोण अग्रेसर होते याची आठवण करून दिली। त्यानंतर सर्व विद्यार्थी रिसॉर्टवर गेले व विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम सादर करून सहभोजनानंतर गेट टुगेदरची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाला सुरुवात केली तो पांडुरंगी घेतले त्याच्यामध्ये आपण इथे आलो। मी एवढंच बोलते। मला 2 मुली आणि माझे मिस्टर माझी नॉलेज आहे आणि ते मी आणि गेट टुगेदरची खूप इच्छा होती। कधी पासून करून 4-5 वर्ष झाली पण कोणच गेट टुगेदर करत नव्हतं, पण आता हे केलं खूप छान वाटलं। म्हणजे सगळे भेटले, मस्त वाटलं। मी माझं काय आणि मिस्टर निर्गुण आहे छोटे आणि एक मुलगा आहे त्याची 10वी झाली। असं मला दिसतात वर्षामध्ये मी राहते त्याच्यामुळे माझं आणि आपली मुलं पण दिसतात। आणि इकडचं नाव आहे श्वेता संदीप माझे मिस्टर आणि मला 2-3 मुलं, पहिले ट्विन्स 2 मुली, एक एलएलबी करते आणि एक एरोस्पेस आणि आता मुलगा आहे 4थी। आधी याचं केलं मी टेन्थ झाल्यानंतर कॉलेज केलं कोल्हापूरला। त्याच्यानंतर मी ॲग्रिकल्चरचं केलं इथे कर्जतमध्ये। कर्जतमध्ये ट्रॅव्हल केलं आणि जॉब पण करायची रिवॉर्ड आहे, पण जे सुट्टी असायची त्यावेळेस मी इकडे जायची कर्जतला। आणि मला 2 मुलं आहेत, एक मोठी मुलगी 10thला आहे आणि दुसरा मुलगा माझा 5वीला आहे आणि दोघेही एका स्कूलमध्ये आणि मी ठाण्याला चळेमध्येच राहते। जॉब पण माझं ठाण्यातच आहे। उपस्थित मंचावर क्लास गेस्ट टुगेदर 2003-2004ची बॅच आज बरेच दिवसापासून झालेला एकत्र जमा। ही जी युवकाला एक नरेश कांबळे पांडुरंग जाधव मुलगी आहे ह्या ठिकाणमुळे त्या ठिकाणी ग्रुप तयार केला, त्याच्यामुळे आपण एकत्र आलो। तर ह्या पद्धतीने तर आज आपल्या इव्हेंटसाठी प्रामुख्याने जे मुख्य आपले जे पाहुणे आहेत मोठे सर या आवर्जून उपस्थित राहिले तरी त्यांचं मी स्वागत करतो। दुसरं बोलायचं म्हणजे की बाकी चव्हाण सरांना कॉल केला, खारडे मॅडमला कॉल केला, काही त्यात आपण बाहेर आहेत त्यांना निरोप द्या, आम्ही त्यांची आठवण काढली म्हणून त्यांना सांगा डस्टरने आठवण काढली। सगळं मुलं एकत्र जमली आज जरा बरं वाटलं। की यांच्यापुढे असा जा गेट टुगेदर त्या दिवशी कसं होईल त्याची सर्वांनी त्याच्यापुढे जोरातच करू, पण सर्वांनी त्यात सहभाग घ्या, 1-2 लोक सर्वांनी घ्या। आणि आपण मी वैयक्तिक बोलायचं झालं तर मी संकट हॉस्पिटल या कंपनीमध्ये जॉबला आहे, तिथं कामगारांचं नेतृत्व युनियन अध्यक्ष पण आहे। 2 मुले आहेत, मोठा मुलगा 4थीला आहे आणि छोटा मुलगा नर्सरीला आहे। एवढं बस। फार्मसी पुणे युनिव्हर्सिटीतून केली, नंतर मास्टर डिग्री पण पुण्यामध्येच केली। M.Pharm आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी डायरेक्टर आहे।
त्याच्यानंतर दूर ग्रामपंचायत थांबेरेचा सरपंच आहे. स्वतःचं चनेऱ्याला मेडिकल शॉप आहे. मिसेस सुद्धा माझी फार्मासिस्ट आहे. ही फार्मसी झालेली आहे. एक मुलगी आहे 7 वर्षाची आणि एक मुलगा आहे 2 वर्षाचा. शाळेमध्ये असताना खूप मस्ती करायचो आम्ही. मला वाटतं लास्ट बेंचर्स आम्ही असायचो. शेवटच्या बेंचवरती आम्ही बसायचो आणि खूप मजा करायचो. ही शाळा ढाका औद्योगिक विद्यालय, या शाळेमध्ये जे असे अनुभव आहेत का म्हणजे त्याच अनुभवाच्या जोरावरती त्या शाळेमध्ये घेतलेली मेहनत, अभ्यासाविषयी घेतलेले कष्ट, त्या कष्टाच्या जोरावरतीच आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहे. शाळेतील शिक्षक होते, वाघ मॅडम होत्या, अतिशय स्ट्रिक्ट होत्या आणि एवढ्या स्ट्रिक्ट असायच्या की त्या तासाला येण्याच्या आधी पूर्ण क्लास एकदम शांत होऊन जायचा आणि कुणाच्या एवढ्या चिमटा जोरात घ्यायच्या चिमट्याचा म्हणजे एवढी कळ लागायची का उडत बसायचो. आणि चव्हाण सर मॅथ शिकवायचे. चव्हाण सरांची कानपडीत बसली असे मारायचे की म्हणजे तेवढी भीती असेल. मोठे सरांची काय एवढं कधी कोणी मार कोणी खाल्ला नसेल, पण मोठे सरांचा विज्ञान विषय खूप छान असायचा. बाकी शिक्षिका इतिहासाच्या होत्या, खराडे मॅडम, त्या सुद्धा चांगल्या होत्या. असे चांगले चांगले अनुभव या शाळेतून. भोईर सर हिंदी शिकवायचे, ते सुद्धा या ठिकाणी. आज सगळे शिक्षक आले असते तर खूप बरं वाटलं असतं आणि खूप मजा आली असती. शाळेमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या विषयांची जी बेसिक पायाभरणी आहे ही चांगल्या पद्धतीने या शाळेमध्ये झाली. त्याच्यामुळे आमच्या बॅचची सगळी मुलं चांगली शिक्षण उच्च शिक्षित झाली आणि चांगल्या ठिकाणी सगळी मुलं कामाला लागली. आणि शाळेमध्ये शिकत असताना पिढीचा तास रोज आठवायचा. समोरच्या ग्राउंडवरती म्हणजे पिढीच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण मातूनच जायचो. घरी जाताना म्हणजे पूर्ण चिखलाने हे करूनच जायचो. खूप चांगले अनुभव या शाळेने आम्हाला दिले. त्याचे चांगले संस्कार सुद्धा दिले. आज समाजामध्ये वावरताना जे संस्कार आवश्यक असतात ते शाळेच्या माध्यमातून सगळ्या शिक्षकांनी चांगले संस्कार आमच्या सगळ्यांवरती घडवले. त्याच्यामुळं आम्ही सगळे विद्यार्थी आज वावरताना म्हणजे चांगल्या वागणुकीने वागतो आणि सगळ्यांची चांगले वागतो. त्याच्यामुळे सगळेजण व्यवस्थित आहोत. सगळ्यांचा परिवार सुखी आहे. सगळे आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये चांगला ग्रुप आहे. सगळेजण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. सगळेजण या ठिकाणी आलात आणि मला या ठिकाणी बोलवलात आणि माझ्यासाठी विषयीचा या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल सर्वांचा आभार आणि माझा या ठिकाणी बोलवलं थांबला. खरोखर मला अतिशय आनंद झाला आहे की तुमचे चेहरे बघून काय बोलावं आणि काय नको असं मला झालेलं आहे. कारण का एवढ्या दिवसातून आज आपण एकत्र आलो भेट टुगेदरच्या निमित्तानं. खरोखर ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला, हा मला पहिल्यांदाच कार्यक्रम होतो. मी पहिल्यांदा त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलोय. आता थोडं जर आम्हाला अगोदर माहीत असतं तर आपण नियोजन व्यवस्थित केलं असतं. सगळे शिक्षक हजर राहिले असते. थोडीशी गडबड झाली, काय हरकत नाही. असे कार्यक्रम दरवर्षी घेऊया. त्यानिमित्त आमच्या ओळखी होतात आणि तुम्ही एवढ्या उंचीवर गेलेला आहात ते ऐकून थोडंसं मनाला बरं वाटलं. तेव्हा आमचे विद्यार्थी अतिशय चांगल्या उंचीवर पोहोचलेले आहेत. आम्ही तुम्हाला पंखामध्ये बळ दिलेले आहे. त्या बळाच्या जोरावर तुम्ही अतिशय भरारी मारलेली आहे. अशा प्रकारची भरारी तुम्ही कायमच मारावी असं शिक्षकाचं मत असतं. तर धन्यवाद तुम्हाला सर्वांना. तुम्ही छानशी ओळख करून दिली. सगळ्यांची नावं तुम्ही देऊन आम्हाला सांगितली, तर तुम्हाला मी धन्यवाद देईन. तर काही किस्से तुम्ही देऊन सांगितले की काही शालेय जीवनामध्ये ज्या गोष्टी होत्या, वाघ मॅडम कशा होत्या किंवा सगळे शिक्षक चव्हाण सरांनी काय मला वाटून भेटल्या तर असं हात करायला लावायचे, खाली ठेवायला लावायचे. पाठिंबाच्या महिन्यामध्ये एक मुलगी मला भेटली, तर मला त्याचं नाव आठवत नाही. तर लग्न वगैरे झालेलं होतं. 2 मुलं होती. मुली वाटतं 6वी 7वीला मुली होत्या. तिच्या आली. आमचं दुकान होतं वाटतं. 1-2 महिन्यापूर्वी आम्ही बंद केलं. रोहामध्ये कपड्याचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये आली आणि सर तुम्ही मोठे सर का? तुम्ही मोठे सर. हा, तिला पण एवढं ओळख नाही आवडत. नाव नसेल, म्हणजे ओळख असेल पण नाव फक्त माहीत नसेल तिला. तर तुम्ही मोठे सर. हा, मग तुम्ही विज्ञान शिकवायला? हो, विज्ञान शिकवायला. सर तुमच्या अनु आणि रेणूची डिफरेन्स अजून माझी पाठ आहे. अनु आणि रेणू, अनु आणि रेणूवर आपण जोर द्यायचा, कारण सगळं जगच अनु आणि रेणूने बनलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही व्याख्या सुद्धा तिनं नवऱ्यासमोर सांगितली. मला सुद्धा थोडं बरं वाटतं. मुलं अशी आपली कुठेतरी आठवण काढतात. बाजारामध्ये भेटल्यानंतर सुद्धा आपली अशा प्रकारे ओळख होते. बरोबर, आम्हाला सुद्धा समाधान वाटतं. आता मला वाटतं मी 1995 पासून ढाका शाळेमध्ये काम केलं.
95 ते 2018 पर्यंत मी ढाका शाळेमध्ये होतो. त्यानंतर माझी बदली विद्यार्थी संख्या व्हावी पालीला झाली. पालीला मी 4 वर्ष नोकरी केली आणि त्याच्यानंतर दग तटकरे विद्यालय सुतारवाडी या ठिकाणी मी सध्या सर्व्हिसला आहे, नोकरी करीत आहे. माझी पुढे 4 वर्ष बाकी सेवा शिल्लक आहे. 19ला मी रिटायर होणार आहे. माझ्याबरोबर वाघ मॅडम रिटायर झालेल्या आहेत, जोशी मॅडम रिटायर झाले, भोईसर रिटायर झाले. त्याच्यानंतर आता फक्त या जुन्या शाळेमध्ये चव्हाण सर, चव्हाण मॅडम आणि पिंगळे सर हे 2-3 शिक्षक आहेत. बाकी कोटेकर मॅडम रिटायर झाल्या. मात्र कोटेकर मॅडम मला नसतील. कोटेकर मॅडम सुद्धा रिटायर झालेले आहेत आणि गावण सर, कंबलजी, त्याच्यानंतर संगीताचे एवढी पाटील सर हे रिटायर झालेले आहेत. तसं आपला सगळा स्टाफ अतिशय आनंदी आणि तुमच्यासारखी मुलं खरंच दोन्ही मुलं आम्हाला मिळाली की अशा प्रकारचे नाव आमचं कुठेतरी बाजारामध्ये निघते. आम्हाला सुद्धा बरं वाटतं. तहसील कचेरीमध्ये एक आपली जमदार म्हणून एक मुलगी आहे. मी सहज एकदा नॉन क्रिमिनल दाखला काढायला गेलो. तिने तिथं ओळखलं. ती शेतूमध्ये जाय मला वाटतंय आणि मुलाचा दाखला काढायला गेलो. जमदार तर सर काय काम काढलं होतं तर म्हणलं असं दाखला काढायचा आहे. तिनं सगळी प्रोसेस तिनंच केली. मला काही बघावं लागलं नाही. सर कागदपत्र त्या फॉर्म सुद्धा भरायचं काम तिने केलं. म्हणजे अशी मुलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली आहेत आणि आम्हाला सुद्धा समाधान वाटतं की बाबा खरोखरच अतिशय गुणी मुलं की तुम्ही अतिशय उंच भागाने घेतलेली आहे. बरेच सरपंच सुद्धा काही ते 2 महाराष्ट्र सरपंच सुद्धा झालेले आहेत. समाधान वाटतं, जरा बरं वाटतं. आणि आपले नितीन वारंगे असेल रोडचा सरपंच तोही विद्यार्थी आहे. अमित घाट सारखा विद्यार्थी. अमित घाट सुद्धा तुमच्या बॅचवर नसेल पण मागे पुढे असेल. बाजारामध्ये जरी भेटला तो प्रभात तालुक्याचा भाजपचा अध्यक्ष आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. इथले लोक असल्यामुळं तो सुद्धा बाजारामध्ये सहज भेटला. असं तुमच्यामध्ये आम्ही घडलो. तुम्ही जे आम्हाला संस्कार दिले त्या शिबिरावरती आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्ही सुद्धा शालेय जीवनामध्ये काय अभ्यासाकडे आमचा ओढा नसायचा आणि आमची परिस्थिती सुद्धा त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितली की सर माझी शिकण्याची परिस्थिती नव्हती, परंतु मी त्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये पुढे जातोय. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. म्हणून बाजारामध्ये सुद्धा भेटल्यानंतर जो पाया पडतो अशा प्रकारची मुलं आपण घडवलेली आहेत. खरोखर आम्हाला बरं वाटतं. मी एक 2 ओळीची कविता या ठिकाणी सादर करताना माझं मनोगत सुरूच ठेवी की बघा, पूर्व परीक्षा संपता एक धांदल उडून गेली. परीक्षा आली म्हणता म्हणता सर्वांनीच गर्दी केली. आपले सखे आपले सोपी माती इथली विसरू नको. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नको. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नको. मित्रामध्ये खुशालला आपण वाईट संगती लागू नकोस. मित्रामध्ये खुशालला आपण वाईट संगती लागू नकोस. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नकोस. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नकोस. इंजिनियर हो या डॉक्टर हो, इंजिनियर हो या डॉक्टर हो, आई वडिलांना कधी विसरू नकोस. इंजिनियर हो या डॉक्टर हो, आई वडिलांना कधी विसरू नकोस. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नकोस. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नकोस. आमदार हो या खासदार हो, आमदार हो या खासदार हो, गुरुजनांना कधी विसरू नकोस. आमदार हो या खासदार हो, गुरुजनांना कधी विसरू नकोस. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नकोस. अख्ख्या जगात कुठे जा पण शाळा आपली विसरू नकोस. तर हे शाळेबद्दल मी थोडंसं माझं मत व्यक्त केलं. तुम्ही किती उंच भराई मारा, किती उंचीवरती पोहोचा, तर शालेय जीवन थोडंसं वेगळं असतं. आपल्या ज्या गमती जमती आहेत शाळेमधल्या, पुन्हा थोड्या काढणे, त्या शिक्षकांनी तुम्ही आम्हाला सांगितलं तर हे जीवन परत परत येत नाही. मोठ्यापणे तुम्ही मोठे होता परंतु आपल्याकडे परत वेळ नसतो. उंचीवर पोचला असता आणि अशा गमती जमती करायला परत मिळत नाहीत. मुली समजा माहेर सोडून सासरी जातात, त्यामुळे बरेच बंधन येतात. बरोबर, बंधन आल्यामुळं काही गोष्टीमध्ये आपल्याला शालेय जीवनामध्ये आठवतात. परंतु गेट टुगेदरच्या निमित्तानं जर आपण एकत्र आलो तर आपल्या शालेय जीवनातल्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा ज्या गप्पा गोष्टी आहेत त्या निश्चितच आपण एकमेकाला शेअर करू. म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी घ्यायला काय हरकत नाही. सुतारवाडी शाळेमध्ये सुद्धा वर्षभर असे कार्यक्रम असतात. तिथे मी आहे तिथे त्या सुतारवाडी आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.